हॅलो फ्रेंड्स, व्हीएजी ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते. आधीचे पार्ट ऐकले नसतील तर प्लीज ऐकून घ्या आणि सुरुवात करूया. ट्रू ब्युटी ऑफ लव्ह भाग 119. शंतनू रागाने कारमध्ये येऊन बसला. मीरा, तू आईसारखं नको वागायला हवं होतंस. इट्स हर्टिंग मी. यासाठी तुला मी कधीच माफ नाही करणार. म्हणत त्यानं कार स्टार्ट केली आणि वेगाने घरी निघून गेला. इकडे सिद्धार्थने मीराला चक्कर आलेली पाहून पकडलं आणि तिला खुर्चीत बसवलं. तिच्या चेहऱ्यावर पाणी मारलं तशी ती शुद्धीत आली. मीरा, काय हे? चक्कर आली तुला? तुझं स्वतःकडे लक्ष आहे की नाही? सिद्ध, मी ठीक आहे. अरे, ते थोडं दगदग झाली, खाण्यापिण्याकडे जरा दुर्लक्ष झालं म्हणून असेल. अगं मग का दुर्लक्ष झालं मीरा? आता असं वागणार आहेस का? शंतनूपासून दूर राहायचंय तुला आणि तू आता अशी काळजी घेणार आहेस का स्वतःची? मुळात मीरा, तुझ्या डोक्यात नेमकं काय चाललंय हेच कळेना झालंय आता मला. जिथं शंतनूला समजत नाहीये तर मी कोण आहे म्हणा. तो उपहासात्मक हसला. आय नो, तुम्हाला कोणालाही माझी अवस्था कळणार नाहीये, सो म्हणून मी बोलतच नव्हते. हेच कारण होत असेल. तुम्हाला कोणालाच कळत नाहीये की मी कोणत्या परिस्थितीतून जात आहे. लिव्ह इट. अगं पण म्हणून ज्या व्यक्तीची जास्त गरज आहे त्या व्यक्तीला सोडून देणं हा उपाय आहे का मीरा? निदान तुझ्यासारखी मुलगी असा उपाय करू शकते हेच पटत नाहीये मला. कारण मी माणूस नाहीये का सिद्ध? मला हर्ट होत नाहीत का काही गोष्टी? सोड सिद्ध, चल बाय, येते मी. ती एकदम जडावल्या आवाजात बोलली आणि उठली तसं सिद्धनं तिचा हात पकडला. थांब मीरा, माझा तसा म्हणण्याचा अर्थ नव्हता. पण आठवतो परदेशात होता तेव्हा तुझी काय अवस्था झाली होती आणि तू कशी चिडचिड करायचीस. तुमचं प्रेम आम्ही पाहिलंय मीरा, अगदी जवळून. मला तर तू सांगूच नकोस. मग असं असताना आपण आपल्या माणसावर एखादी गोष्ट पटली नाही तर रागावतो, भांडतो. पण तू ते भांडणंच सोडून दिलंयस. काय त्रास देते तुला मीरा? तो अगदीच भावूक होऊन विचारत होता. हे ज्याने विचारायला हवं त्याने विचारलं का प्रेमाने? मी बस आता त्याच्यासोबत जायला हवं होतं, ते नाही झालं की चिडला. तसंही जाऊ दे, या विषयावर आपण बोलून काहीही होणार नाहीये. मुळात मला सध्या ब्रेक हवाय. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. चल येते. आता अशी एकटी जाणार आहेस का? आता चक्कर आलेली तुला, चल मी सोडतो. अरे मला काही नाही झालंय. तसंही मी कॅबने जाणार आहे. ती मला घरापर्यंत सोडेल. चल बाय. ती त्यातूनही हसली. आर यू शुअर मीरा? येस शुअर. म्हणत ती तशीच डोळे मिचकावून निघून गेली. जाताना तिच्या डोळ्यात भरलेलं पाणी सिद्धार्थला दिसलेलं. तिला आतून त्रास होत नसल्याचं ती दाखवत होती, पण त्रास तर तिलाही होत होता याची जाणीव त्याला होती. शंतनू घरी पोचला आणि त्याने लगेचच वकिलांसोबत बोलून घेतलं. मीराला माझ्यापासून डिवोर्स हवाय ना? ठीक आहे. अशा आविर्भावात तो चिडलेला आणि वकिलांशी बोलून होताच अस्वस्थतेत वेड्यासारखा इकडून तिकडं फिरत होता. वकिलांनी सांगितलेलं म्युच्युअल अंडरस्टँडिंगने डिवोर्स असेल तर लवकरच डेट मिळेल आणि त्या दिवशी दोघांनी येऊन सह्या करायच्या की डिवोर्स झालेला असेल. पण हे नात्यांचं तुटणं इतकं सहज नसतं. नातं तुटण्याचा आवाज होत नसला तरी आतमध्ये तुटताना जी वेदना होते ना, ती असह्य असते. आता सध्याला तीच वेदना शंतनूला आतून तोडत होती. सगळ्यात जास्त हर्ट वाटत होतं तिचं ते बोलणं की तिच्या आयुष्यात त्याच्यापेक्षा कोणी महत्वाचं आहे. तेवढ्यात त्याला सिद्धार्थचा कॉल येऊ लागला. काय आहे सिद्ध? मला नाही वाटत या विषयावर बोलून काही फायदा आहे. मी आता इतक्यात वकिलांशी बोलून घेतलंय. तिला डिवोर्स हवाय ना, मग लवकरच होऊन जाईल. शंतनू, तुला काय झालंय? ती म्हणाली म्हणून ते सगळं खरं असेल का? तू कर ना थोडा विचार. कदाचित तिलाही मनात काहीतरी त्रास देत असेल. कुठली तरी गोष्ट असेल ती तिला आत खोलवर सलत असेल. तू विचारलं तिला प्रेमाने? प्रेमाने विचारायला मी तिला 2-3 वेळा म्हणालो माझ्यासोबत घरी चल. मी तिला घरी घेऊन येण्यासाठीच आलो होतो सिद्धार्थ. पण ती कशी बोलत होती पाहिलंस ना? मी स्वीकारलेली होती चूक. चल ठीक आहे, माझ्याकडून दुर्लक्ष झालं असेल, पण म्हणून लगेचच. माझं ऐक शंतनू, तिला कदाचित वेळ हवा असेल. काही जखमा भरायला वेळ लागतो. पण मला तरी नाही वाटत की तिच्या आयुष्यात दुसरं कोणी असेल. असेल नसेल आय डोंट नो. माझा आता मुलींवरचा विश्वासच उडू लागलाय.
कारण एक मोठा अनुभव मी याआधीच अनुभवलाय, यू नो ना. पण तिला डिवोर्स हवा आहे हे नक्की. याआधी सुद्धा ती हेच बोलली होती. मग ठीक आहे ना यार, तुम्ही दोघंही ऐकणार नाही आहात. मी तर ना आता तुम्हा दोघांना समजावून थकलोय. गोंधळ घाला तिकडे, म्हणत सिद्धनेही जरा रागातच फोन बंद केला. हे सगळं होतंय ते खोटं असावं, नाहीतर एखादं वाईट स्वप्न तरी असावं. हे सगळं खोटं असायला हवं होतं असं त्याला मनापासून वाटत होतं, पण नाहीये हे आठवून शंतनूची फक्त चिडचिडच होत होती. शंतनूने डिवोर्सची प्रोसेस केली होती अगदी मनात नसताना. ते 8-15 दिवस सगळ्या गोष्टी बंदच ठेवलेल्या. त्याचं गाणं, इतर शेड्यूल नव्हे, तो ते सगळं करूच शकत नव्हता. मीडियापासूनही तो दूरच राहणार होता, कारण त्याने स्वतःच दोघात डिवोर्स होणार नसल्याचं सांगितलेलं आणि आता पुन्हा त्यांच्यासमोर ते जाहीर करण्यात काही अर्थच नव्हता. मग तर त्याच्यावर कशा वाईट साईट चर्चा रंगल्या असत्या हे कोणीही सांगू शकत होतं. सो डिवोर्स होईपर्यंत शांत राहायचं असं त्याने ठरवलेलं. त्यासाठी घराबाहेरही तो फारसा पडला नव्हता. त्याचं शेड्यूलही त्या 15 दिवसात चांगलंच बदललेलं. त्या सकाळी तो नुकताच उठून खाली आलेला. परवा डिवोर्ससाठी कोर्टात हजर राहायचं होतं. मनात नसताना ह्या सगळ्या गोष्टींना तो कसा तरी स्वीकारण्याचा प्रयत्न करत होता. खाली येऊन तो सोफ्यावर बसला आणि आजचा आलेला पेपर चाळत होता. एवढ्यात डोरबेल वाजली. कोणीतरी सर्वंटने जाऊन डोर उघडलं आणि शंतनूची आई आत आली आणि मीराला आवाज देऊ लागली. मीरा, मीरा. ती इथे राहत नाही, पण तू का आलीयस इथं आता? स्वतःचं घर तोडून समाधान झालं नाही म्हणून माझं तोडायला आलीस का? शंतनूने मोठ्याच आवाजात सांगितलं. शंतनू, काय बोलतोयस तू? हे नीट बोल. आणि ती इथं राहत नाही म्हणजे? पण का? तुला काही माहीतच नाहीये का? हे चांगलं जमतं तुला. स्वतःचं घर फोडलं, आता माझं घर फोडायला आलीस. शंतनू, माइंड युअर लँग्वेज. आईशी बोलतोयस हे विसरू नकोस. मग माहीत नसल्याचा आव का आणत आहेस तू? तिला भेटली होतीस ना, मग तिला काय असं सांगितलंस की तिला माझ्यापासून डिवोर्स हवाय? आय एम 100% शुअर की तूच तिला काहीतरी सांगितलं असणार. आता जरा मला सांगशील का असं करून तुला काय मिळालं? तो रागाने आईसमोर येत म्हणू लागला आणि आता मात्र त्याची आई चिडली. शंतनू, बास. तिने कधी नव्हे ते शंतनूच्या कानाखालीच मारली. हे आधीच करायला हवं होतं मी. काय बोलतोयस तू? हे तुला कळतंय? मी हे तिला असं काही का सांगेन? तुला रिस्पेक्ट नाही माझा, मान्य आहे. झाल्या माझ्या काही चुका, पण त्याची सजा आजवर देत आलायस तू. मी माणूस नाहीये का? मलाही तर तुझ्या बाबांचं प्रेम हवं होतं, पण ते आयुष्यात नेहमी बिझी राहिले आणि जेव्हा मी ते प्रेम दुसऱ्या कोणाच्यात तरी शोधलं तेव्हा मी वाईट झाले. पण हे सगळं करायला भाग पाडणारा तो माणूस मात्र बाजूला राहिला नाही. आईनं आज मात्र तिचं दुःख बोलून दाखवलं. पण माझं तर मीरावर प्रेम होतं ना, मग ती का गेली सोडून? का? म्हणे आता तिला दुसरं कोणी आवडतंय. माझी ही झाली चूक, माझं झालं दुर्लक्ष. मला समजलंच नाही तिच्या मनाला काही त्रास देतंय, पण आय स्वेअर मी फक्त तिच्यावर प्रेम करत होतो. पण आता तिलाच मी नकोय, मग काय करू? मग ह्याचं खापर माझ्यावर का फोडत होतास? मी तिला भेटले याचा अर्थ हा होतो का की मी तिला तुझ्या विरुद्ध काही सांगेल? हो, पण मी तुला माझा मुलगा मानते शंतनू, आणि शेवटच्या श्वासापर्यंत तुझं वाईट व्हावं असं कधीच मी चिंतणार नाही. आई आहे अरे मी. 9 महिने पोटात वाढवले ते असंच नाही. आणि हो, मी भेटले त्या दिवशी तिला, पण तिला तिचा विचार जाणून घेण्यासाठी भेटले. बट तू म्हणतोयस तसं तिच्या बोलण्यावरून तर मला वाटलंच नाही. मलाही आधी असं वाटलं की तिला दुसरं कोणीतरी आवडतंय का. मी तिला स्पष्ट तसं विचारलंही तर ती चिडली माझ्यावर, म्हणाली असं वाटलंच कसं तुम्हाला की शंतनू शिवाय मी दुसऱ्या कोणाचा विचार करेल? ती असं बोलली. हो, आणि मला तर वाटलं तुमच्या दोघात आता सगळं ठीक झालंय, कारण तू मीडियावर तसं डिक्लेअर सुद्धा केलं होतंस. ह्याचा सर्वात आधी मला आनंद झालेला, म्हणून तर आज लगेच तिला भेटायला आले. काय झाले शंतनू, ती इथं का नाहीये? का अजूनही जाऊन तिला भेटला, बोलला नाहीयेस? मी 10-15 दिवसापूर्वीच तिला भेटायला आणि तिला आणायलाही गेलो होतो, पण ती नाही आली माझ्यासोबत. यायचंच नाही बोलली. तिच्या आयुष्यात माझ्याहीपेक्षा कोणतरी महत्वाचं आहे असं म्हणाली. मग मला राग आला. मी बोललो मग तिला की तुला डिवोर्स हवाय तर ठीक आहे, देऊन टाकतो. तिने मागितला आणि तू दिला, म्हणजे बाबांसारखाच. वा,
अगदी त्यांच्या पावलावर पाऊल टाकत आहेस. आता तू वाटेल ते बोलते आहेस. हा, मला एवढं कळतं की कोणाला जबरदस्तीने नात्यात बांधून ठेवणं काही उपयोगाचं नसतं. तिला माझ्यासोबत राहायचं नसताना तिच्यावर जबरदस्ती का करू? जबरदस्ती नाही, हक्क म्हण. तेवढा हक्क आपण आपल्याच व्यक्तीला देतो. 4 वेळा तिच्या मागे लागतो, तिला मनवायचा प्रयत्न करतो, कारण ते प्रेम असतं. कधी कधी समोरच्यालाही वाटू शकतं समोरच्या व्यक्तीने आपल्याला रोखायला हवं होतं. नाही वाटू शकत का? आई असं बोलली आणि त्याला आठवलं जेव्हा तो परदेशातून आला होता तेव्हा मीराने हक्काने आपल्याला थांबवायला हवं होतं, विचारायला हवं होतं असं त्याला वाटलेलं. आणि मग तीही आता तशीच अपेक्षा करत असेल तर? हा विचार मनात येताच तो एखादी गोष्ट हाती लागली असल्यासारखा भानावर आला आणि त्याने केसात हात फिरवत पटकन सोफ्यावर बसला. तशी आईही त्याच्या शेजारी येऊन बसली. शंतनू, तुम्ही पुरुष लोक ना लगेच डोक्यात राग घालून घेता, शांतपणे कुठलाही विचार करत नाही आणि तडकाफडकी निर्णय घेऊन रिकामे होता, पण यामध्ये तिला काय हवंय याचा विचारच कधी करत नाही. माझं ऐक, पुन्हा एकदा तिच्याशी बोल. त्याच्या पाठीवर थोपटत ती म्हणाली. पण आता काय होणार आहे? डिवोर्ससाठी ऑलरेडी अर्ज केला आहे आणि 2 दिवसावर डेट आली आहे. मग तुला खरंच द्यायचा आहे का तिला डिवोर्स? आईच्या या विचारण्यावर त्याने नकारार्थी मान हलवली. आणखी एक सांगू, मला नाही जमलं मीरासारखं ठाम निर्णय घ्यायला. मी चुकले शंतनू, पण मला फक्त खरं प्रेम हवं होतं, अटेन्शन हवं होतं. म्हणून मला तो दुसरा मार्ग मिळाल्यावर मी माझ्या पहिल्या प्रेमावर ठाम नाही राहू शकले. पण मीरा वेगळी आहे, एवढं खात्रीने सांगेन की तिच्या आयुष्यात दुसरं कोणी नाही आहे. मी तर सांगेन तिला कधीच सोडू नकोस, आई म्हणाली आणि शंतनू मात्र त्याच्याच विचारात हरवला. बरं, मी येते, आता मला निघायला हवं म्हणून शंतनूची आई उठली. पण मागे तिचा हात पकडल्याचं तिच्या लक्षात आलं. पाठोपाठ तो प्रेमळ शब्द कधीचा ऐकायला ती आसुसलेली तो आला. आई. शंतनू, काय म्हणालास तू? आई त्याला पाहून पुन्हा आनंदून त्याच्या जवळ बसली. आई, आय एम सॉरी, आय एम रिअली सॉरी. अरे इट्स ओके, शांत हो शंतनू, सगळं ठीक होईल. काळजी करू नकोस, मीरा परत येईल नक्की, मी आहे ना. आईने एव्हाना त्याला जवळ घेतलेलं आणि त्याला थोपटत होती. आजचा पार्ट इथंच संपलाय आणि त्यानं तिला आईचा दर्जा सुद्धा दिलाय. बघूया आता पुढच्या पार्टमध्ये काय होतंय. शंतनू मीराला जाऊन भेटतो का? तिला मनवतो का? मीरा ऐकते का? त्यासाठी ऐकत रहा ट्रू ब्युटी ऑफ लव्ह. कथा आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.